हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. तर इथं आंघोळ झाल्याच्या नंतर मी माझं स्वतःचं सर्व आवरून घेतलं. तर आवरून घेतल्याच्या नंतर आता लागूया दररोजच्या डेली रुटीनला. चहा करायचा होता म्हणून गच्चीवरती एका कुंडीमध्ये गवती चहाचे झाड लावलेले होते, म्हणून मी ते पानं तोडून आणले. इथे मी चहामध्ये ही गवती चहा टाकून घेतली. तर तिला आता मस्तपैकी उकळून घेऊया. तर बरेच दिवसापासून हे झाड वरती कुंडीत लावलेले होते, पण काही टाकलेच नव्हते. तर असं मला टाकून पाहूया कशी लागते. पण खरंच टाकल्याच्या नंतर त्याचा टेस्टी चहा लागतो. कपामध्ये ओतून घेतला. बनवायचे होते शेंगुळे, तर इथे मी गहू, ज्वारी व बेसन पीठ तिन्ही पीठ घेतले. तर आता हे तिखट काढून घेऊया. तर आता इथे मी उंडा मळून घेतला. उंडा मळल्याच्या नंतर मी सर्व अशा यावर कुट्या करून घेतल्या व जिरे, मोहरी, थोडीशी हळद टाकून पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलते. तर हे पाणी उकळेपर्यंत हे आपल्याला अशा करायला थोडा टाईम लागतो, म्हणून मी करून घेतल्या व आता या पूर्ण पाणी उकळायचं त्याच्यामध्ये टाकून घेतल्या. तर हे पाहिजे मस्तपैकी आता या शिजल्या आहेत. तर कोणाकोणाला आवडतात बरं अशा प्रकारचे शेंगुळे. तर मी इथे एका प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेतले. स्वयंपाक झाल्याच्या नंतर म्हटलं आता सर्व घरेही इथे झाडून घेतली. नंतर मी लगेच फरचीही पुसायला घेतली. कामात काम केले तरच ते लवकर आवरतात. सर्व कामे आवरल्याच्या नंतर मी प्रेस करण्यासाठी कपडे घेतले. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय.